रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरातील अनेक भागात पाणी साचलं आहे। श्रीकृपा रेसिडेन्सी मधील तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्यांसह घरगुती साहित्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। जालना शहरात रात्री 2 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली। या मुसळधार पावसामुळे शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सी मध्ये तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरलं। घरात पाणी घुसल्याने धान्य साठा आणि इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। इतकंच नाही तर कोठारी नगर परिसरातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झालेत। स्थानिकांनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नाही। त्यामुळे जर काही जीवितहानी झाली तर त्याला प्रशासन जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। न्यूज एक्सप्रेससाठी जालनावरून जगदीश राठोड यांची रिपोर्ट। दादा, मला सांगा की कशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतोय आणि कसं पाणी थांबलंय तुमच्या? बघा, पाऊस तर रात्रीपासून पडतोय, पण पावसाचं प्रमाण एवढं जास्त नाहीये। पण याला जे पावसाचा मार्ग आहे पाणी निघासाठी ते पूर्ण पॅक झालेला आहे। त्याच्यामुळे पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये शिरतंय आणि या कॉलनीतले जेवढे लहान पोरं आहेत आणि सिनियर सिटीजन आहेत त्यांना खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि या घाण पाणी जमामुळे काही पण बिमाऱ्या होऊ शकते या ठिकाणी। काय नाव तुमचं? माझं नाव राहुल सत्यनारायण कर्नाडे। दादा, मला सांगा की कधीपासून पाऊस पडतोय, किती लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले आणि काय काय नुकसान झालं? जवळजवळ इथं 50 लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि मागच्या 2 दिवसापासून संततधार पाण्याची धार चालू आहे आणि या पाण्यामुळं सगळ्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे। त्याच्यामुळं काही लोकांच्या घरामध्ये विद्युत प्रवाह सुद्धा हे झालेला आहे। विद्युत प्रवाह पाण्यामध्ये शिरल्यामुळं त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे। अशा पद्धतीचं इथं फार म्हणजे लोकांचे हाल होत आहेत। काय नाव तुमचं? मी राजेंद्र हरिहर शहाणे, कोठारी नगर, जालना।